तर सुनेत्रा पवारांवर दबाव आणण्यासाठी सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. पवार तटकरे भेटीवर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. साहेब आजारी असताना भेटले नाहीत, मात्र अडचणीत आल्यावर तटकरे पवारांना भेटले. सुनेत्रा पवारांवर दबाव टाकण्यासाठी ही भेट असल्याचा आरोप रोहित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत बोलताना केलेला आहे. लोक का आत्ताच भेटले, साहेब आजारी असताना भेटू शकले नाहीत, आणि मग आता कुठंतरी अडचणीत आल्यानंतर जर साहेबांना ते भेटत असतील तर मग कुठं ना कुठंतरी हीच मंडळी राजकारण करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि दुसरा पण विषय असा आहे की जेव्हा लोक अडचणीत येतात तेव्हा अनुभवी व्यक्तीकडेच सहसा लोक त्या ठिकाणी जात असतात. चर्चा झाली असे सगळेच म्हणतात, आणि महत्त्वाचं काय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर तिथं अराजकीय चर्चा झाली, पवार साहेब म्हणतात ते खरंच आहे, आणि मग असं असेल तर मग फक्त कुठंतरी दाखवण्यासाठी ते भेटले का दबावतंत्र करण्यासाठी भेटले, खरं तर ते त्यांनाच माहिती, मग या दोघांनाच माहिती. बघा, राजकारण करण्यासाठी आहे भेट घेतली, कशासाठी घेतली, परंतु एक मात्र निश्चित झालेलं आहे की आता अजितदादाची राष्ट्रवादी यामध्ये जे काय गोंधळ सुरू आहे तो गोंधळाचे आता लिमिट झालेली आहे. मला वाटतं पक्ष फुटीची लक्षणं हे दिसून येत आहेत. म्हणून तटकरेंनी त्यांची भेट घेणं ही साधी बाब नाहीये. हे कुणाच्या तरी सांगण्याहून किंवा काहीतरी शिजतंय हे दाखवण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आता भविष्यामध्ये हे जास्त काळ लागणार नाही, भविष्यामध्ये 4-8 दिवसामध्येच यावर एक मोठा कोणता तरी निर्णय होणे हे अपेक्षित आहे. मला नाही माहिती अशा व्यथा मांडल्या, कोणी सांगितलं, एका तटक्याने सांगितलं का पटेलांनी सांगितलं. आता गप्पा चर्चा झाल्यावर माणूस एकमेकांच्या व्यथा, एकमेकांचे सुख दुःख शेअर करत असतो, तसं दोघांनी केलं असेल.